विद्यार्थी मित्र नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी सायन्स फर्स्ट यातले ॲसिड बेस अँड सॉल्ट्स यासंबंधी माहिती घ्यायची आहे. या प्रकरणातील काही घटक आपण बघणार आहोत. त्यामध्ये आर्नेस थिअरी ऑफ ॲसिड्स अँड बेस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ॲसिड ऑर अ बेस, pH ऑफ अ सोल्युशन, त्यानंतर pH ऑफ एन ॲसिड अँड अ बेस आणि सॉल्ट्स म्हणजे बघा इकडे आर्नेसचा आम्ल आणि आम्लार सिद्धांत, आम्ल व आम्लाची संहती, त्यानंतर द्रावणाचा सामू म्हणजे pH, त्यानंतर आम्ल व आम्लारीचा सामू आणि सॉल्ट्स म्हणजे क्षार बघायचा आहे. तत्पूर्वी आपण हे ॲसिड बेस अँड सॉल्ट्स हे प्रकरण जे आहे ते घरातील आपल्या स्वयंपाकघरापासून सुरुवात करायची आहे. स्वयंपाकघरामध्ये आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बघू, फूडस्टफ्स बघा, लेमन, त्यानंतर टॅमरिन, कुठं बेकिंग सोडा, बटर मिल्क, व्हिनेगार, ऑरेंज मिल्क, मिल्क, त्यानंतर लाईम, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, वॉटर, ॲलम म्हणजे बघा इकडं कोणकोणते पदार्थ बघा इकडं, लिंबू, चिंच, त्यानंतर खाण्यास सोडा. आता टॅमरिन जे आहे ते चिंच आपण माहिती आहे आपला, खाण्यास सोडा, ताक, व्हिनेगार, संत्रे, दूध, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, त्यानंतर पाणी, तुरटी. आता या सर्व पदार्थ आपल्याला काय करायचं आहे, लिटमसच्या साहाय्याने आपण काय करायचे, या पदार्थांची टेस्ट करायची आणि त्यांचं क्लासिफिकेशन आपण 3 ग्रुपमध्ये करायचं आहे. आता या ठिकाणी जेव्हा आपण याचं क्लासिफिकेशन करतो तेव्हा बघा थोडंफार आपण जर 8वीचं आणि 7वीपर्यंतचं आपण जे ॲसिड बेस जे शिकलो ते जर आपण विचार जर केला तर काय होतं बघा याकडे, याच्यातले खाद्यपदार्थातले काही पदार्थ कसे आहेत चवीनं आंबट आहेत, तर काही कसे तुरट आहेत, तर काही स्पर्शाला कसे आहेत हे बुळबुळीत आहेत. म्हणजे लक्षात ठेवलं, द सबस्टन्स आर सम सबस्टन्स फाउंड दॅट दे कंटेन बघा इकडं ॲसिडिक अँड बेसिक प्रॉपर्टीज. आता या ठिकाणी त्याच्या चवीवरून काही वेळा आपण काय करू शकतो, ॲसिड आणि बेस यातून आपलं वर्गीकरण करू शकतो आपण. आता याच्यामध्ये बघा इकडं की लिटमस सायन जर आपण बघितलं तर लिटमसच्या सायन आपण वर्गीकरण करत असताना ॲसिडमध्ये काय होतं बघा इकडं, ब्ल्यू लिटमस काय होतो, रेड होतो, आणि बेसमध्ये जर बघितलं तर काय होतं, रेड लिटमस काय होतो, ब्ल्यू होतं, आणि सॉल्ट्समध्ये काही वेळा कसं होतं, न्यूट्रल असतं. म्हणजे रेड लिटमस असेल तर रेडच राहतो, किंवा ब्ल्यू लिटमस का असेल तो ब्ल्यूच राहतो, म्हणजे कसं न्यूट्रल असतं ते. मग त्या या ठिकाणी बघा इकडं, वी हॅव अर्लियर सीन दॅट सम फूडस्टफ्स आर सोर टू टेस्ट while some other are bitter and slippery, भाताला बुळबुळीत, or soapy to touch. When these substances are studied carefully and scientifically, it is found that they contain acidic and basic substances respectively. We have also learned in an easy and safe method for using an indicator like litmus to identify acids and base. म्हणजे एखादा पदार्थ बेस आहे, ॲसिड आहे की सॉल्ट आहे हे ओळखण्यासाठी आपण लिटमस पेपरचा कसा उपयोग करायचा आपण 8वीला शिकलेलो आहोत. नाऊ वी शॅल लर्न मोर अबाउट ॲसिड अँड बेस. आता तत्पूर्वी आपण ॲसिड अँड बेस शिकण्यापूर्वी तो इकडे काय दिले तर की या पेज नंबर 58वरती एक तक्ता दिलेला आहे, जे फिल आपल्याला काय करायचं आहे, तो तक्ता भरायचा आहे. फिल इन द कॉलम्स इन द पार्ट ऑफ अ फॉलोइंग टेबल्स. याच्यामध्ये बघा दिले, नेम ऑफ द कंपाऊंड दिलेला आहे, त्यानंतर मोलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे, बेसिक रॅडिकल्स दिलेले आहेत, ॲसिडिक रॅडिकल्स दिलेले आहेत, आणि त्यातनं आपलं काय टाईप ऑफ द कंपाऊंड ओळखायचं. टाईप ऑफ द कंपाऊंड बघा ॲसिडिक, बेसिक आणि सॉल्ट यासंबंधी आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. पहिल्यांदा दिले बघा त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ॲसिड दिले म्हणजे HCl. त्याच्यामध्ये बेसिक रॅडिकल कुठला आहे बघा H+, ॲसिडिक रॅडिकल कुठला असणार तर Cl-. दुसरं दिलं आहे HNO3 म्हणजे कुठलं, नायट्रिक ॲसिड. त्याच्यामध्ये काय असणार H+ बेसिक रॅडिकल, ॲसिडिक कुठला असणार NO3-. त्यानंतर पुढं हायड्रोजन ब्रोमाइड, बेसिक कुठला आला H+, ॲसिडिक कुठला असणार Br-. मागचे आपण बघितलं आहे की बेसिक रॅडिकल आणि ॲसिड रॅडिकल म्हणजे का मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे. सल्फ्युरिक ॲसिड बघा इकडं, बेसिक रॅडिकल कुठला आहे H+, ॲसिड रॅडिकल कुठला आहे SO4-2 असणार आहे. त्यानंतर पुढचं बेरिक ॲसिड H3BO3 H+ आणि BO3 काय मायनस.
त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड NaOH Na+OH-. आता बघा इकडं वरचे जे हायड्रोक्लोरिक ॲसिडपासून आपण बेरिक ॲसिड जे आहेत यात आपण जर बघितलं सगळे कसे आहेत बघा इकडे H+ बेसिक रेडिकल असल्याकारण काय तिथं ते सगळे ॲसिड कंपाऊंड्स आहेत. त्यानंतर पुढचं सोडियम हायड्रॉक्साईड NaOH Na+OH- बेस आहे. त्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH K+OH- बेस आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH Ca+ आणि कुठलं OH- हा कुठला बेस आहे. इथं कॅल्शियमचा ॲटम 1 ऑक्सिजनचे 2 आणि हायड्रोजनचे 2 आहेत लक्षात घ्या. त्यानंतर पुढं बघा अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH NH4+OH- इकडे सगळे बेस आहेत. आता हे H+ आणि OH- रॅडिकल सोडून बघा इकडं पुढे घेतलं आपण सोडियम क्लोराईड NaCl Na+Cl- इथं H किंवा OH नाही त्यामुळे कसे आहेत ते सॉल्ट आहेत. त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट CaNO3 Ca+2 NO3-. त्यानंतर पोटॅशियम सल्फेट K2SO4 K+SO4-2. कॅल्शियम क्लोराईड CaCl2 Ca+2 Cl-. त्यानंतर पुढचं बघा काय येईल अमोनियम सल्फेट NH4+ आणि SO4-2. हे सगळे कसे आहेत हे सॉल्ट आहेत. म्हणजे सम कंपाऊंड्स आर सीन टू हॅव H+ ॲज द बेसिक रॅडिकल इन देअर मोलिक्युल्स. दिस ऑल आर ॲसिड्स. ज्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ॲसिडपासून बेरिक ॲसिडपर्यंत सगळे कसे आहेत ॲसिड आहेत बिकॉज दे कंटेन H+ बेसिक रॅडिकल. सम कंपाऊंड्स आर सीन टू हॅव OH- ॲज अ ॲसिडिक रॅडिकल इन देअर मोलिक्यूल. ऑल दिस कंपाऊंड्स आर बेसिस. ज्या ठिकाणी आपण जर सोडियम हायड्रॉक्साईडपासून अमोनियम हायड्रॉक्साईड जर बघितलं सर्व कसे आहेत ते बेस आहेत बिकॉज दे कंटेन विच OH- ॲसिडिक रॅडिकल. नाऊ बघा इकडं बेसिस पहिल्यानंतर दोज आयोनिक कंपाऊंड्स विच हॅव अ बेसिक रॅडिकल अदर दॅन H+ अँड ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन OH+ आर कॉल्ड सॉल्ट्स. म्हणजे या ठिकाणी अदर दॅन म्हणजे H+ आणि OH- पेक्षा वेगळं या ठिकाणी हे ॲसिडिक आणि बेसिक रॅडिकल्स असल्या कारणानं आपण त्यांना काय म्हणतो बा इकडं सॉल्ट्स. म्हणजे दोज आयोनिक कंपाऊंड्स विच हॅव अ बेसिक रॅडिकल अदर दॅन H+ अँड अन ॲसिडिक रॅडिकल्स अदर दॅन OH- म्हणजे H+ आणि OH- पेक्षा वेगळे या ठिकाणी रॅडिकल्स आहेत त्यामुळं त्यांना आपण काय म्हणतो सॉल्ट्स. म्हणजे या ठिकाणी सोडियम क्लोराईडपासून अमोनियम सल्फेटपर्यंत जे आहेत ते सर्व कसे त्या ठिकाणी सॉल्ट आहेत. त्यानंतर पुढं बघा आपल्याला आयनिक कॉम्पाऊंड्स रिकॅपिट्युलेशन म्हणजे आयनिक संयुगिक पुनरावलोकन बघायचं आहे. मागच्या चॅप्टरमध्ये आपण जे घटक शिकलेलो आहोत कॅटायन ॲनायन त्यासंबंधी थोडीशी आपण उजळणी करायची आहे. या ठिकाणी बघा मोलिक्युल्स ऑफ ॲन आयनिक कंपाऊंड्स हॅज 2 कॉन्स्टिट्युएंट्स नेमली पहिलं कुठलं कॅटायन दुसरं कुठलं ॲनायन. आता कॅटायन्स आर पॉझिटिव्ह आयन त्याला आपण बेसिक रॅडिकल्स म्हणतो. दुसरं कुठलं बा इकडं ॲनायन त्याला निगेटिव्ह आयन असतात ते त्याला आपण काय म्हणतो ॲसिड रॅडिकल. देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस आयन्स. म्हणजे पॉझिटिव्ह कॅटायन आणि कुठलं ॲनायन पॉझिटिव्ह आयन आणि कुठलं निगेटिव्ह आयन. देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस आयन्स ॲज दे आर अपोजिटली चार्ज. एकमेकावर कसा विरुद्ध प्रभार आहे अँड दॅट इज कॉल्ड द आयनिक बॉन्ड. लक्षात ठेवायचं आयनिक बॉन्ड इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 अपोजिट चार्जेस. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 1 पॉझिटिव्ह चार्ज ऑफ ॲन कॅटायन अँड 1 निगेटिव्ह चार्ज ऑफ ॲन ॲनायन मेक्स 1 आयोनिक बॉन्ड. म्हणजे या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 1 पॉझिटिव्ह चार्ज ऑफ ॲन कॅटायन अँड 1 निगेटिव्ह चार्ज ऑफ ॲन ॲनायन मेक्स 1 आयोनिक बॉन्ड. म्हणजे लक्षात ठेवा आयोनिक संयुग जे असतात त्याचे एकूण 2 घटक म्हणजे पहिलं कुठलं कॅटायन त्याला आपण पॉझिटिव्ह आयन म्हटलं त्याला आपण बेसिक रॅडिकल म्हटलेलं आहे. आणि दुसरं कुठलं बघा इकडं ॲनायन. आता या ठिकाणी एकमेकांचे विरुद्ध प्रभार असल्याकारण काय होतं त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत होत असतं आणि या आकर्षण बलालाच काय म्हणतो आपण आयनिक बॉन्ड म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे कॅटायनवरचा एक पॉझिटिव्ह चार्ज आणि ॲनायनवरचा कुठला एक निगेटिव्ह चार्ज यांचं जे आकर्षण म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असतं त्यालाच आपण काय म्हणतो आयनिक बॉन्ड. आता या ठिकाणी पेज नंबर 59वरती तुम्हाला एक 5.1 डायग्राम दाखवलेली आहे बा. या ठिकाणी व्हाईल स्टडिंग स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी वी हॅव लर्न. म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे कुठलं स्थितिक विद्युत तर आपण स्थैतिक किंवा स्थितिक विद्युत म्हणतो.
While studying static electricity, we have learned that there is a natural tendency of an body to change from an electrically charged state into an electrically neutral state. म्हणजे स्थितीगतीचा अभ्यास करत असताना आपण बघितले बघा इकडं की निसर्गतः कोणत्याही वस्तूची प्रवृत्ती विद्युत प्रबळ स्थितीकडून उदासीन स्थितीकडे जाण्याची असते. आता हे कशावर आपलं एक्सप्लेनेशन देता येतं बघा इकडं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर अनुज आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रॉन संरचनेवरून आपल्याला याचं स्पष्टीकरण देता येतं. आता आपण त्यासाठी कुठलं बघा इकडं सोडियम क्लोराईड जे आहे त्या सोडियम क्लोराईडच्या मोलिक्युलचं कसं फॉर्मेशन होतं ते आपण त्यासंबंधी आपण माहिती घेऊया बघा इकडं. म्हणजे या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन म्हणजे ह्या अणूंच्यापासून सोडियम Na+ आणि कुठलं Cl Na+ कुठला कॅटायन आणि Cl- कुठलं झालं हे ॲनायन. तर Na+ व Cl- हे आयन जे असतात त्यांच्यापासून NaCl क्षार कसा तयार होतो हे आपण बघूया, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. आता सोडियम आणि क्लोरीन जर आपण बघितलं, सोडियम अँड क्लोरीन ॲटम्स फॉर्म्स द Na+ अँड Cl- and as a result how NaCl is formed. आता बघा इकडं the outermost shell of the sodium and the chlorine atom is not a complete octet. म्हणजे सोडियमचं जर बघितलं बघा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं आहे 281 आणि क्लोरीनचं किती आहे 287. म्हणजे द आउटरमोस्ट शेल म्हणजे बाह्यतम कक्षाची ते अष्टक पूर्ण झालेलं नाही. द आउटरमोस्ट शेल ऑफ द सोडियम अँड द क्लोरीन ॲटम्स इज नॉट अ कम्प्लीट ऑक्टेट. हाऊएव्हर आउटरमोस्ट शेल इज इन बोथ द Na+ अँड Cl- इज अ कम्प्लीट ऑक्टेट. मग सोडियम काय करतो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन देतो म्हणजे गिव्ज. त्यानं आपण दाखवले बघा 1 इलेक्ट्रॉन लिव्हिंग आणि 1 इलेक्ट्रॉन लिव्ह सोडल्यामुळे काय होतं आउटरमोस्ट शेल कंप्लीट म्हणजे 2 आणि 8. तेच क्लोरीन काय करतो 1 इलेक्ट्रॉन काय करतो ॲक्सेप्ट करतो, त्यामुळे त्याचे आउटरमोस्ट शेलसुद्धा काय होते कम्प्लीट होते, त्या ठिकाणी ऑक्टेट स्टेट निर्माण होते. आता या ठिकाणी ॲन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ अ कम्प्लीट ऑक्टेट इंडिकेट्स अ स्टेबल स्टेट. लक्षात घ्या ज्या ठिकाणी पूर्ण अष्टक असलेलं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे हे स्थैर्याची काय करतं म्हणजे स्टॅबिलिटी काय करतं दाखवतं, स्थैर्याची स्थिती दाखवतं. पुढं काय होतं बा इकडं फर्दर ॲन आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन द ऑपोजिट चार्ज Na+ अँड Cl- अँड देअरफॉर आणि आयोनिक कंपाऊंड NaCl हॅव्हिंग व्हेरी हाय स्टॅबिलिटी इज फॉर्म्ड. म्हणजे पुढं काय होतं बा इकडे थोडक्यात लक्षात ठेवायचं आउटरमोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी ते इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. इलेक्ट्रॉन दिल्यामुळं किंवा घेतल्यामुळं काय होतं त्यांचं आउटरमोस्ट शेलमध्ये काय होतं ऑक्टेट स्टेट काय होते कंप्लीट होते. आणि ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी काय होतं त्याचं कॅटायन आणि कुठलं ॲनायनचं फॉर्मेशन होतं आणि त्याच्यावरती दोघांच्यामध्ये असणारे जे काय अपोजिट चार्ज जे असतात त्या अपोजिट चार्जमुळं काय होतं देर इज अ फोर्स ऑफ देर इज अ अपोजिटली चार्ज असल्याकडनं अपोजिट चार्जमध्ये कसं होतं अट्रॅक्शन असतं आणि अट्रॅक्शनमुळं काय होतं त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन होतं. म्हणजे अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतो म्हणजे देर इज अ अट्रॅक्शन बिटवीन 2 अपोजिट चार्जेस आणि ह्या अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतो बॉन्ड. ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाण म्हणजे लिव्हिंग अँड ॲक्सेप्टिंग याच्यामुळे हे बॉन्ड निर्माण झाल्याकडे ह्याला काय म्हणतो आपण आयोनिक बॉन्ड. देर बघा इकडे अँड आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन द अपोजिटली चार्ज Na+ अँड Cl- अँड देअरफॉर अँड आयोनिक कंपाऊंड NaCl हॅव्हिंग अ व्हेरी हाय स्टॅबिलिटी इज फॉर्म्ड. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं आउटरमोस्ट शेलची स्टॅबिलिटी आणण्यासाठी एलिमेंट काय करत असतात इलेक्ट्रॉन देत असतात किंवा इलेक्ट्रॉन घेत असतात. एकदा जर आउटरमोस्ट शेलमध्ये ऑक्टेट स्टेट कंप्लीट झाले की त्यांना काय होते हाय स्टॅबिलिटी प्राप्त होते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इकडं डिसोसिएशन ऑफ अन आयोनिक कंपाऊंड म्हणजे आयनिक संयुगाचं विषमता. आयनिक म्हणजे कंपाऊंड्स विच फॉर्म्ड बाय आयोनिक बॉन्ड त्याला आपण काय म्हणतो बा इकडं आयोनिक कंपाऊंड्स म्हणतो. म्हणजे आयनिक बंधामुळे जे संयुग तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो आयोनिक कंपाऊंड्स. आता डिसोसिएशनचं विचरण थोडक्यात लक्षात विचरण म्हणजे त्याच्यामध्ये असणारे कॅटायन ॲनायन फक्त काय होणे विलग होणे एकमेकापासून कॅटायन आणि ॲनायन विलग होण्याचे प्रक्रियेलाच आपण काय म्हणतो बा इकडं डिसोसिएशन, त्याला आपण मराठीमध्ये विचरण म्हणतो. आता ऑन मिक्सिंग द सबस्टन्स as shown here what are the resulting mixture formed by mixing the following substance called. आता वॉटर अँड सॉल्ट. आता वॉटर अँड सॉल्ट आपण मीठ आणि काय केलं
पाणी आणि मीठ समजा जर एकत्र केलं तर काय होतं, मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व होतात. आपण काय म्हणतो, आपण सोल्युशन ऑफ सॉल्ट सोल्युशन म्हणतो आपण त्याला. वॉटर अँड शुगर दोन्ही काय होतं एकमेकांमध्ये, म्हणजे आपण शुगर सोल्युशन म्हणतो. तर वॉटर अँड सँड जर घेतलं तर आपण काय म्हणा, मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर म्हणायला पाहिजे, कारण दोन्ही होमोजिनियस मिक्सचर होऊ शकत नाही. वॉटर अँड सॉडस्ट, पाणी आणि काय आपण बघा इकडं लाकडाचा भुस्सा. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, वॉटर सोल्युशन ॲक्वेस सोल्युशन म्हणजे लक्षात ठेवा जलीय द्रावण होमोजिनियस मिक्सचर व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये जसं आपण पाणी आणि वाळू समजा एकच मिक्स केलं तर दोन्ही किती जरी आपण शेक केलं तर काय एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, दोन्ही हेट्रोजिनियस लेअर असतात, म्हणजे एकमेकापासून ते वेगळे लेअर तयार होतात. होमोजिनियस मिक्सचर तयार होऊ शकत, म्हणजे एकजीव मिश्रण तयार होऊ शकत नाही. तेच वॉटर आणि सॉडस्ट जर आपण घेतलं म्हणजे लाकडाचा भुस्सा, दोन्ही समजा किती जरी एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर एकमेकांमध्ये म्हणजे होमोजिनियस सोल्युशन होऊ शकत नाही. म्हणजे वॉटर अँड सॉल्टचं काय होतं, होमोजिनियस मिक्सचर होतं. वॉटर अँड शुगरसुद्धा काय होतं, होमोजिनियस मिक्सचर होतं. ते एकमेकांमध्ये काय होतं, ते मिसळतात. पण वॉटर अँड सँड आणि वॉटर अँड सॉल्टस्ट मात्र काय होत नाही, होमोजिनियस मिक्सचर होऊ शकत नाही. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर अँड आयोनिक कंपाऊंड्स फॉर्म अँड ॲक्वेस सोल्युशन इन द सॉलिड स्टेट. ॲक्वेस सोल्युशन म्हणजे जलीय द्रावण, म्हणजे आपण वॉटर अँड सॉल्ट बघितलं, वॉटर अँड शुगर बघितल्याचं कसं ॲक्वेस सोल्युशन तयार होतं. द अपोजिटली चार्ज आयन्स इन द आयोनिक कंपाऊंड्स आर सिटिंग साइड बाय साइड व्हेन an ionic compounds begins to dissolve in water. The water molecules push themselves in between the ions of the compound and separate them from each other. That is to say, an ionic compound dissociates while forming an aqueous solution. म्हणजे आता जलीय द्रवण जेव्हा तयार होतं तेव्हा हे जे आयन जे असतात ते आयन काय होतं, विचलित होतं, म्हणजे एकापासून वेगळे होतात. लक्षात घ्या, मुळात ते आहेत एकमेकात जोडलेले, पण पाण्यामुळे पाण्याचे ऋणात घुसल्यामुळे काय होतं, एकमेकापासून ते वेगळे होतात. म्हणजे वेगळे होण्याची जी क्रिया आहे, विलग होण्याची क्रिया त्याला आपण डिसोसिएशन म्हणतो. म्हणजे जेव्हा आयनिक संयुग पाण्यामध्ये विरघळतात तेव्हा त्याचं काय होतं, ॲक्वेस म्हणजे जलीय द्रावण तयार होतं. आता सॉलिड स्टेटमध्ये म्हणजे स्थायी रूपात असलेले जे काय आयनिक संयुग, जे उदाहरण मीठ घेतलं आपण, पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलं, पोटॅशियम क्लोराईड घेतलं, सोडियम क्लोराईड बघा इकडं. आता स्थायी रूपात असलेल्या आयनिक संयुगात विद्युत प्रभारित आयन, म्हणजे विद्युत प्रभारित म्हणजे सोडियम, फॉर एक्झाम्पल आपण सोडियम क्लोराईड जर घेतलं तर ते एक Na+ आयन, दुसरा कुठला Cl-, एक Na+, एक Cl-. म्हणजे या ठिकाणी एक सोडियमचा आयन इतर 6 क्लोराईडच्या आयनाने कसा असतो, बद्ध असतो. एक क्लोराईडचा आयन बघा इतर 6 सोडियमच्या आयनाने कसा असतो, तो बाइंड असतो. त्यामुळे त्याला कसं असतं, विशिष्ट स्ट्रक्चर म्हणजे सॉलिड स्टेट प्राप्त झालेली असते, त्याला विशिष्ट प्रकारचा आकार असतो. तर जेव्हा एखादा आयनिक संयुग पाण्यामध्ये विरघळायला सुरुवात होते तेव्हा काय होतं बा इकडं, की हे कोपऱ्या बसलेलं जे काय आयन जे असतात, म्हणजे अपोजिटली चार्जड आयन जे असतात, म्हणजे एका बाजूला सोडियम जर प्लस असेल तर दुसऱ्या बाजूला Cl- असणार आहे. यांच्यामध्ये काय होतं बघा, हा पाण्याचा रेणू घुसतो आणि पाण्याचा रेणू संयुगाच्या आयनांच्यामध्ये घुसून तो काय करतो, हे जे Na+ आणि Cl- हे एकमेकाजवळ जे बसलेले जे आहेत ते त्यांना काय करतो, एकमेकापासून दूर करतो. आणि म्हणजेच काय होतं, एकमेकापासून दूर केल्यामुळं जे द्रावण त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे एकमेकापासून वेगळे केल्यामुळे हे जे आयन आहेत ते पाण्यामध्ये काय होतात, आयन्स तयार होतात. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, जेव्हा आयनिक कंपाऊंड पाण्यामध्ये विरघळत म्हणजे नेमकं काय होतं, तर पाण्याचे रेणू त्या आयनामध्ये घुसून त्यावर असणारे जे अपोजिटली चार्ज जे आयन जे असते त्यांनी एकमेकापासून काय केलं जातं, वेगळं केलं जातं. म्हणजेच जलीय द्रावण तयार होतं. आणि यालाच काय म्हणतो आपण, डिसोसिएशन किंवा आयनिक संयुगांचं विचलन, डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड्स. थोडक्यात लक्षात ठेवायचं, जलीय द्रावण जे असतं, म्हणजे जलीय द्रावण तयार झालं की त्यामध्ये आयनांची निर्मिती होते. म्हणजेच त्या ठिकाणी पाण्याचा रेणू आयनामध्ये घुसून त्या अपोजिटली चार्जड आयन एकमेकापासून काय केलं जातं, विलग केले जातात. म्हणून त्याला आपण म्हणतो डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे एकमेकापासून काय होणे, विलग होणे. आता पेज नंबर 60वरती आपल्याला काही 2 डायग्राम दिलेत बघा. 5.2 डिसोसिएशन ऑफ सॉल्ट इन ॲक्वेस सोल्युशन. सोडियम क्लोराईड सॉल्टचं आहे सॉलिड फॉर्ममध्ये, म्हणून त्याला असं दिलेलं आहे. त्याचं जेव्हा आपण जेव्हा वॉटर सोल्युशन करतो त्यातून डिसोसिएशन होतं, म्हणजे आयनांचं विलीकरण होतं. त्यातून डिसोसिएशन झाल्यानंतर बघा इकडे Na+ आणि Cl- म्हणजे कॅटॅयन आयनांचं फॉर्मेशन झालेलं आहे. आता कॅटॅयन आयन जे आहेत, म्हणजे हे जे आयन जे ते आयनाला काय केलं बघा, सर्व बाजूनी पाण्याने वेढलेलं, म्हणजे पाण्याच्या रेणूने काय घेरलेलं आहे.
अशा प्रकारे स्थितीदर्शनासाठी काय करतो आपण, प्रत्येक आयनांच्या संज्ञेच्या डावीकडं आपण ॲक्वियस म्हणजे जलीय असं लिहितो बा इकडं. ईच ऑफ द डिसोसिएटेड आयन्स इन द ॲक्वियस सोल्युशन इज सराउंडेड बाय वॉटर मोलिक्युल्स. दिस स्टेट इज इंडिकेटेड बाय रायटिंग AQ मीन्स ॲक्वियस ऑन द राईट ऑफ द सिम्बॉल ऑफ द आयन. त्यानंतर पुढं आपल्याला बा इकडं दुसरं आर्रेनियस थिअरी ऑफ ॲसिड अँड बेस बघायचं आहे. The Swedish scientist Arrhenius put forth a theory of acid and base in the year 1887. This theory gives definition of acid and base. आता या आर्नियस थिअरीवरून आपल्याला काय करायचं, ॲसिड अँड बेसच्या डेफिनेशन्स व्याख्या बघायची आहे. आता पहिल्यांदा ॲसिडची डेफिनेशन काय दिली बा इकडं, थोडक्यात लक्षात ठेवायचं. ॲसिड म्हटलं की H+, बेस म्हटलं की OH-. अँड ॲसिड इन अ सबस्टन्स विच ऑन डिझॉल्विंग इन वॉटर गिव्ज राईज टू H+ आयन्स ॲज द ओनली कॅटायन. म्हणजे या ठिकाणी आम्ल म्हणजे काय, असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असतो. त्या काय होतं, त्याच्या द्रावणामध्ये काय होतं, हायड्रोजन आयन H+ आयनांची काय होते, निर्मिती होते. म्हणजे H+ आयन हे एकमेव कॅटायन काय होतात, तयार होतात. म्हणजे या ठिकाणी HCl H2SO4 आणि कुठलं H2CO3 कार्बोनिक ॲसिड. आता पहिलं बघा इकडं HCl घेतले आपण. HClमध्ये जेव्हा आपण पाण्यामध्ये HCl डिझॉल्व करतो तेव्हा काय होतं, H+ म्हणजे हायड्रोजन आणि कुठलं क्लोराईन तयार होतात. H2SO4 घेतली काय होणार बा इकडं, हायड्रोजन आयन्स अँड कुठलं बा पुढचं HSO4 ॲक्वियस. आता परत HSO4चं परत काय होतं, डिसोसिएशन होतं आणि H+ आणि काय होतं SO4-2 काय होतात, आयन्स तयार होतात. म्हणजे या ठिकाणी हे जी दोन उदाहरणं जी आहेत, जी तिन्ही उदाहरणं ही कशी आहेत बा इकडं, हे डिसोसिएशनची आहेत. लक्षात ठेवायचं. थोडक्यात डिसोसिएशन म्हणजे आफ्टर व्हेन दे डिझॉल्व इन वॉटर दे फॉर्म अ कॅटायन अँड ॲनायन्स. दे सेपरेट फ्रॉम द कॅटायन्स अँड ॲनायन्स सेपरेट फ्रॉम इच अदर. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर सांगितलं आहे. व्हॉट आर द नेम्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स, NH3 Na2O CaO. आता NH3 म्हणजे त्याला म्हणायचं आपण अमोनिया. त्यानंतर Na2O म्हणजे कुठलं असणार, सोडियम ऑक्साईड. आणि CaO म्हणजे कुठलं, कॅल्शियम ऑक्साईड. व्हेन द अबव कंपाऊंड्स आर मिक्स्ड विथ वॉटर, मागाशी आपण बघितलं बाई HCl H2 व्हेन मिक्स्ड विथ वॉटर दे फॉर्म कॅटायन अँड ॲनायन. म्हणजे कसं आहे, ते ॲक्वियस सोल्युशन आहे. ते त्याच्या भोवती काय होतं, जलीय म्हणजे पाण्याचे रेणूनिक त्याला काय भेटलं, म्हणजे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर काय होतात, कॅटायन अँड आयनची फॉर्मेशन होतं. आता या ठिकाणी फॉर्मेशन आणि सेपरेशन यात थोडा डिफरन्स आहे, ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघायचं आहे. पण या ठिकाणी काय होतं, लक्षात घ्या की आयन वेगळे होणे एवढं लक्षात ठेवा. कॅटायन आयन एकमेकापासून वेगळे होणे म्हणजे डिसोसिएशन लक्षात ठेवा. विलग होणे फक्त, विचरण एकमेकापासून कॅटायन आयन विलग होण्याची विचरण म्हणजे एकमेकापासून वेगळे होण्याची प्रक्रिया आहे, तिला आपण काय म्हणतो बा इकडं, डिसोसिएशन. आता व्हेन द अबव कंपाऊंड्स आर मिक्स्ड विथ वॉटर दे कंबाईन विथ वॉटर. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग द आयन्स फॉर्म्ड बाय देअर कॉम्बिनेशन विथ वॉटर. आता वॉटरवर कॉम्बिनेशन झाल्यानंतर काय होतं बा इकडं, पहिल्यांदा आपण NH3 म्हणजे अमोनिया घ्यावा. व्हेन अमोनिया मिक्स्ड विथ वॉटर, हो बघा इकडं, जेव्हा पाण्यामध्ये काय होतं डिझॉल्व म्हणजे डिसोसिएशन. आता डिसोसिएशन झाल्यानंतर काय होणार बा इकडं, NH3 + H2O पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्यानंतर त्याच्यापासून काय होतं बा NH4+ म्हणजे NH4+ ॲक्वियस प्लस काय होतं बा इकडं OH- ॲक्वियस म्हणजे NH4 आणि कुठलं OH- असे दोन काय होतात आयन्स असतात. NH4 कॅटायन, OH- काय होतं ॲनायन. त्यानंतर सोडियम सल्फेट Na2SO4 + H2O लिक्विड फॉर्ममध्ये काय होणार, त्याच्यापासून सोडियमचे 2 आयन 2Na+ ॲक्वियस प्लस काय होतं 2OH- ॲक्वियस बेस. आता या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड स्टेटमध्ये आहे प्लस H2O. हा कसा बा लिक्विड, या दोन्हींचं जर मिश्रण जर केलं म्हणजे व्हेन कॅल्शियम ऑक्साईड मिक्स विथ वॉटर इट फॉर्म्स Ca+2 म्हणजे काय होतं कॅटायन ॲक्वियस प्लस 2OH- ॲक्वियस. अशा रीतीने काय होतं यांचं म्हणजे व्हेन मिक्स्ड विथ वॉटर इट कंबाईन्स विथ वॉटर दे फॉर्म कॅटायन अँड ॲनायन. तर या ठिकाणी OH- प्रत्येक ठिकाणी बघा इकडं OH- हायड्रॉक्झिल आयन जे OH- जे आहे त्या OH- आयनची फॉर्मेशन झाल्या कारणानं हे सर्व कसे आहेत, बेस आहेत. आता आपल्याला पुढं बा इकडं
आम्लारी किंवा आपण व्हॉट इज बेस बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला बेसची म्हणजे अकॉर्डिंग टू ॲर्नेस्ट आपल्याला बेसची डेफिनेशन बघायची आहे. अ बेस इज अ सबस्टन्स विच ऑन डिझॉल्विंग इन वॉटर गिव्ज OH मायनस आयन्स. लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी आम्लारी म्हणजे नेमकं काय की असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असतो त्यातलं काय होतं त्या द्रावणामध्ये OH म्हणजे हायड्रॉक्साईड आयन, त्याला आपण काय म्हणतो OH मायनस म्हणजे कुठलं हायड्रॉक्साईड आयन, म्हणजे हायड्रॉक्साईड आयन तयार होतात. हे एकमेव अनायन म्हणजे या ठिकाणी हायड्रॉक्साईड OH मायनस आयन ॲज द ओनली आयन. फॉर एक्झाम्पल आता बघा इकडं परत व्याख्या बघा. बेस म्हणजे काय. बेस इज सबस्टन्स विच ऑन डिझॉल्विंग इन वॉटर गिव्ज rise to the OH minus ion as the only anion. फॉर एक्झाम्पल NaOH आणि कुठलं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता OH मायनसला आपण काय म्हणतो हायड्रॉक्साईड आयन. लक्षात ठेवा हायड्रॉक्साईड आयन. खाली एक्झाम्पल दाखवलं बघा इकडं. पहिलं NaOH सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं आहे, त्याच्यामध्ये काय येतले सोडियम हायड्रॉक्साईड. त्या ठिकाणी जेव्हा वॉटर व्हेन इट मिक्स विथ वॉटर फॉर्मेशन ऑफ Na प्लस अँड कुठलं OH मायनस हायड्रॉक्साईड. आता व्हेन सोडियम हायड्रॉक्साईड डिझॉल्व्स इन वॉटर इट फॉर्म्स Na प्लस कॅटायन अँड OH मायनस काय म्हणतो आपण त्याला ॲनायन. म्हणजे या ठिकाणी Na प्लस आणि हायड्रॉक्साईड आयनांची काय होते निर्मिती होते. आता या ठिकाणी हायड्रॉक्साईड आयनाची निर्मिती होते म्हणजे हा बेस आहे. आता हायड्रॉक्साईड आयनाची निर्मिती होते म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा इकडं हा बेस झाला. त्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड घेतलं आपण CaOH ट्वाईस. तर आफ्टर व्हेन इट मिक्स विथ वॉटर इट फॉर्म्स कॅल्शियम Ca+2 ॲक्युएस म्हणजे कॅटायन Ca+2 आयन्स आणि कुठलं 2 हायड्रॉक्साईड आयनांची काय होती निर्मिती म्हणजे Ca+2 OH मायनस. या ठिकाणी कॅल्शियमची व्हॅलन्सी 2 असल्याकडून 2+ घेतलं आणि ह्याची व्हॅलन्सी किती आहे 1. डोक्यावरती प्रभार जो असतो त्या व्हॅलन्सी इतका प्रभाव म्हणजे डोक्यावर जो चार्ज जो असतो तो व्हॅलन्सी इतका असतो आपण मागच्या बघितलेलं आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड अँड बेस आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड बेस अँड आपल्याला अल्कली. आता अल्कली म्हणजे हा भाग बेस आपण थोडा वेगळा आहे तो आपण खाली बघायचा आहे. आता स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे नेमकं काय ऑन डिझॉल्विंग इन वॉटर. आता याच्यामध्ये प्रोपरेशन ऑफ H+ आणि कुठलं OH मायनस जे आयन्स असतात त्याच्यावरती स्ट्रॉंग आणि वीक अवलंबून असतं. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर अ स्ट्रॉंग ॲसिड डिसॉल्व्स ऑलमोस्ट कम्प्लिटली अँड रिझल्टिंग ॲक्युएस सोल्युशन कंटेन्स मेनली H+ आयन्स अँड द कॉन्सन्ट्रेट ॲसिडिक रॅडिकल्स. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर HCl HBr HNO3 आणि कुठलं H2SO म्हणजे HBr म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोजन ब्रोमाइड, HNO3 म्हणजे कुठलं नायट्रिक ॲसिड आणि कुठलं H2SO म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. म्हणजे लक्षात ठेवायचं आम्लाच्या जेली द्रावणामध्ये विचलन किती प्रमाणात होतं म्हणजे किती प्रमाणात आयनांची निर्मिती होते म्हणजे कॅटायनची निर्मिती किती होते आयनांची निर्मिती किती होते त्यांचं प्रमाणावरती काय केलं असं त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे. कशामध्ये बा इकडं स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी डिसोसिएशनचं प्रोपरेशन किती आहे प्रमाण किती आहे म्हणजे विचलनाचं प्रमाण किती आहे याच्यानुसार आपल्याला काय करता येतं क्लासिफिकेशन करता येतं. पहिल्यांदा तीव्र आम्ल म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे लक्षात ठेवायचं स्ट्रॉंग ॲसिड कशाला म्हणतो आपण की तीव्र आम्ल पाण्यामध्ये वेगळं असतं त्याच्यामध्ये विचलन काय होतं जवळजवळ अबाव 98% म्हणजे जास्तीत जास्त का सर्वच आम्लाचं काय होतं विचलन होतं. म्हणजे जर तीव्र आम्ल पाण्यामध्ये विरघळलं की त्याचं काय होतं विचलन जवळ पूर्ण होतं आणि त्याच्या जलीद्रावणामध्ये हायड्रोजन आयन आणि संबंधित आम्लांचं आम्लद्रव्य मूलके काय होतं आयनच प्रमुख असतं. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की प्रोपोर्शन या ठिकाणी विचलन सर्वात जास्तीत जास्त विचलन होतं. म्हणजे या ठिकाणी ऑन डिझॉल्विंग इन वॉटर स्ट्रॉंग ॲसिड डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली म्हणजे जास्तीत जास्त डिसोसिएशन होतं म्हणजे जास्तीत जास्त काय होणार आयन्स फॉर्मेशन होणार. अँड द रिझल्टिंग ॲक्युएस सोल्युशन कंटेन्स मेनली H+ हायड्रोजन आयन अँड द कॉन्सन्ट्रेट ॲसिडिक रॅडिकल्स. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर कुठलं बघा HCl HBr HNO3 H2SO पर्यंत जेव्हा आपण पाण्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये मिसळतं तेव्हा त्याचं काय होतं मॅक्झिमम काय होतं डिसोसिएशन होतं. त्यामध्ये आपण काय म्हटलं स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ H+ आयन्स कसे असतात मॅक्झिमम असतात. त्या ठिकाणी
म्हणजे या ठिकाणी ते वॉटर सोल्युशन जे असतं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हायड्रोजन आयनांची संख्या असते. याच्या उलट आपण वीक ॲसिड जर घेतलं तर काय होतं बा इकडं, त्याला आपण सौम्य आम्ल म्हणतो. स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे कुठलं, तीव्र आम्ल. आता वीक ॲसिड जे वीक ॲसिड बघा, ऑन डिझॉल्विंग इन वॉटर वीक ॲसिड डज नॉट डिसोसिएट्स कम्प्लिटली, म्हणजे या ठिकाणी त्याचं विचलन पूर्णपणे होऊ शकत नाही. अँड द रिझल्टिंग ॲक्युएस सोल्युशन कंटेन्स H+ ions अँड द कॉन्स्टंट ॲसिडिक रॅडिकल इन स्मॉल प्रोपोर्शन अलॉंग विथ द लार्ज प्रोपोर्शन ऑफ द अनडिसोसिएटेड मोलिक्युल्स ऑफ द ॲसिड्स. म्हणजे या ठिकाणी काय होतं बा इकडं, हे सौम्य आम्ल पाण्यामध्ये वेगळं तर त्याचं काय होतं, विचलन पूर्ण होत नाही. आता जलीय द्रावणामध्ये थोड्या